नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर युक्तिवाद झाले. एक होता अंतरिम स्थगितीचा आणि दुसरं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावं याविषयीच्या जे युक्तिवाद होते ते आज प्रकरणामध्ये अंतिम युक्तिवाद झाले. अ, प्रकरण निकालासाठी अ, अंतरिम आदेशावर आणि घटनापीठाकडे वर्ग करण्याच्या आदेशावर निकालासाठी प्रकरण आता न्यायालयाने प्रलंबित ठेवलंय. आ आजच्या घडामोडींमध्ये सुरुवात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्याम दिवाण यांनी केली, की मी मेडिकल ॲडमिशन्सच्या मध्ये मराठा आरक्षण लागू होऊ नये यासाठी आज सादर करणार आहे माझे युक्तिवाद. तर समजून घेण्याचा मुद्दा असा आहे, की एका अंतरिम आदेशाद्वारे पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशामध्ये मराठा आरक्षण लागू होईल का नाही, यावरचा अंतिम निर्णयावर ते अवलंबून असेल. पण एम-बी-बी-एस साठीची ॲडमिशन प्रोसेस अजून सुरू व्हायची आहे. 13 सप्टेंबरला त्याच्याविषयीची नीट परीक्षा आहे, जी प्रवेश परीक्षा आहे एम-बी-बी-एस साठीची. आणि त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तर आज जो युक्तिवाद झाला त्यामध्ये मराठा आरक्षणाला या एम-बी-बी-एसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये स्थगिती मिळावी यासाठी मुख्य जोर होता. यावरच आता अंतरिम आदेशाद्वारे जर त्या आरक्षणाला स्थगिती मिळाली तर अर्थात अ, नोकरीमध्ये, रोजगारामध्ये जे आरक्षण आहे त्याला सुद्धा स्थगिती येणार आणि त्यामुळे या अंतरिम आदेशाच्या म्हणजे अंतरिम आदेश काय होईल याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. तर आज जे युक्तिवाद झाले ते क्रमशः असे होते, की प्रकरणामध्ये मराठा आरक्षणाची ही न्यायालयीन प्रक्रिया तिसऱ्यांदा होत आहे, असा एक युक्तिवाद करण्यात आला, की 2014 मध्ये तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारने अध्यादेशाद्वारे जे आरक्षण लागू केलं होतं, ते 2014च्या 14 नोव्हेंबर 2014ला स्थगित केलं होतं मुंबई उच्च न्यायालयाने. 2015 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी ई-एस-बी-सी ॲक्ट असा एक मराठा आरक्षणाचा कायदा आणला होता. त्यालाही स्थगिती दिली होती. म्हणजे 2014 ते 2018 या कालावधीमध्ये मराठा आरक्षण कायद्याने देऊ करण्यात आले होते, पण त्याला स्थगिती होती. 2018 मध्ये मराठा आरक्षण नव्याने जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी दिले, त्याला कुठली स्थगिती नाही आणि म्हणून हे अन्यायकारक आरक्षण जे 50% च्या वरचं आहे आणि 50% फक्त 50% मर्यादेचा भंग केल्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश या उच्च न्यायालयांनी अ, काही निर्णय देऊन या वाढीव आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे, असं सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देण्यात आलं. अर्थात महाराष्ट्रातर्फे जे युक्तिवाद करण्यात आले होते महाराष्ट्र शासनातर्फे, की महाराष्ट्र हा एक दुर्गम भाग आहे महाराष्ट्राचा आणि म्हणून इथे जे मागासवर्गीयांची जी दशा आहे, त्या दशेमुळे अपवादात्मक परिस्थितीमुळे मराठा लोकांना आरक्षण देण्यात आलं. हा युक्तिवाद ॲब्सर्ड आहे, असं संभावना त्या युक्तिवादाची ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद नातार यांनी केली. त्यांनी असं सांगितलं, की महाराष्ट्राला अप्रगत म्हणणं, महाराष्ट्र प्रगत नाही असं म्हणणं म्हणजे जर्मनी आणि जपान प्रगतशील देश आहेत असं म्हणण्यासारखं आहे. इट इस absurd to say that Maharashtra is a remote part of the country. It is as absurd as saying that Germany and Japan are developing nations असा युक्तिवाद होता. तर अ, समजून घेण्याचा मुद्दा असा आहे, की जे वारंवार सांगितलं जातंय, की अपवादात्मक परिस्थिती होती. ही अपवादात्मक परिस्थिती याच्यावर का इतका स्ट्रेस दिला जातो? तर इंदिरा साहनी जजमेंटमध्ये ज्या जजमेंटमध्ये 50% ची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये असं अंतर्भूत आहे, की ही 50% ची मर्यादा जर अपवादात्मक परिस्थिती आहे असं सरकारला वाटलं, तर ही 50% ची मर्यादा सरकार भंग करू शकतं
आणि तशी अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, कारण महाराष्ट्र दुर्गम भाग आहे, असा एक युक्तिवाद करण्यात आला होता. असंही आज एक प्रतिपादन करण्यात आलं सरकारतर्फे, की वाढत्या लोकसंख्येमुळे मागासवर्गीयांची संख्याही जबरदस्त वाढलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जी एकंदरीत भारतामध्ये जी आहे बा आणि नाही बा, काय म्हणतात हॅव्हज अँड हॅव नॉट्स मधला जो फरक आहे, त्याच्यामधली दरी वाढत चाललेली आहे. म्हणजे श्रीमंत आहेत ते अतिश्रीमंत आहेत, गरीब आहेत ते अतिगरीब आहेत आणि अ, मराठा लोकातील श्रीमंत वर्गाकडे बघून मराठा लोकांना आरक्षण नाकारता येणार नाही, असं एक प्रतिपादन करण्यात आलं. अर्थात यावर उत्तर म्हणून एक असं सांगण्यात असा एक युक्तिवाद होता, की 50% मर्यादेचा भंग केलं, तरी पण इंदिरा सहानीतल्या तत्वानुसार अपवादात्मक परिस्थिती आहे म्हणून हे चालेल असा युक्तिवाद करणं, तर मग इंदिरा सहानी प्रकरणाचा पुनर्विचार व्हावा यासाठी 5 जजेसच्या न्यायपीठापुढे हे प्रकरण जावं असा का युक्तिवाद करतात? म्हणजे हे परस्पर विरोधी आहे. इंदिरा सहानीचं जजमेंट तुम्ही एक तर कबूल करा, पूर्णतः कबूल करा ते. नाही तर त्यातल्या तत्वाचा आधार घेऊन स्वतःची बाजू मांडू नका. तर इंदिरा सहानीच्या न्याय तत्वाला आजपर्यंत कुठेही बाधा आलेली नाही. 50% कॅप इन इंदिरा सहानी इज स्टिल द लॉ असं आज प्रतिपादन करण्यात आलं. आणि हा कायदा आहे तर अपवादात्मक परिस्थितीचा अवलोकन करण्यासाठी आता सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रकरण आहे त्यामध्ये अवलोकन होईल. तात्पुरती या प्रकरणाला स्थगिती द्यावी, कारण मुलांनी आयुष्यभर मेहनत करून या मेडिकल ॲडमिशनसाठीची तयारी केलेली असते. त्यांच्या अधिकारांना बाधा पोहोचू नये ह्याच्यासाठी स्थगिती देणं जरुरी आहे, अशा अर्थाचं प्रतिपादन आज करण्यात आलं. पुढं संविधान पीठाकडे जरी प्रकरण वर्ग करायचं आहे, इव्हन देअर बी ए रेफरन्स टू ए कॉन्स्टिट्यूशन बेंच, then in 3 cases which were cited today, namely Puttuswamy, one Ashok Kumar Thakur's matter, and the M. Nagaraj case. In all these 3 cases, the matter was referred to the Constitution bench. या बाबतीत संविधान पीठाकडे हे प्रकरण जेव्हा वर्ग करण्यात आलं, तेव्हा सुद्धा स्थगिती देण्यात आली होती अंतरिम. तर अंतरिम स्थगिती द्या आणि प्रकरण खंडपीठ संविधान पीठाकडे वर्ग करा. म्हणजे संविधान पीठाकडे प्रकरण जरी वर्ग केलं तरी सुद्धा स्थगिती द्यावी, अशा अर्थाचा युक्तिवाद आज करण्यात आला. सरकार पक्षातर्फे असा युक्तिवाद होता, की जनहित अभियान जे परवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या प्रकरणामध्ये 5 ऑगस्टला जे रेफरन्स करण्यात आला कॉन्स्टिट्यूशन बेंचला, त्याच्यामध्ये स्थगिती नव्हती. पण ईडब्ल्यूएसची केस आणि मराठा आरक्षणाची केसमध्ये मूलभूत फरक असा आहे, की ईडब्ल्यूएसच्या प्रकरणामध्ये खुल्या प्रवर्गांच्या संधींचा संकोच होऊ नये म्हणून वाढीव जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जेव्हापर्यंत खुल्या प्रवर्गाला उपलब्ध जागा समप्रमाणात वाढवून देत नाही, तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करू नये असा दंडक आहे. द रूल इज दॅट ओनली आफ्टर कॉम्पेन्सेटिंग फॉर द लॉस ऑफ ओपन कॅटेगरी स्टुडंट्स इज ईडब्ल्यूएस परमिसिबल. म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना दिलेल्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गाच्या संधींचा संकोच होत नाही, जे मराठा आरक्षणामध्ये ती परिस्थिती नाही. म्हणजे मराठा आरक्षणामध्ये सरळ सरळ खुल्या प्रवर्गाच्या 12% शिक्षणातल्या जागा आणि 13% नोकरीतल्या जागा काढून मराठा लोकांना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे संधीचा संकोच झालेला आहे. त्याच्यामुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो. ह्या अन्यायाचं याच्यावर अंतिम निर्णय कोर्ट देत राहील, पण तात्पुरती याला स्थगिती द्यावी, अशा अर्थाचं आज प्रतिपादन कोर्टासमोर झालं. दुसरा एक विषय असा होता, की जरी हे प्रकरण घटनापीठाकडे जाईल न जाईल तो कोर्टाचा विषय राहिला. अंतरिम स्थगिती यासाठी आवश्यक आहे, की ह्या प्रकरणामध्ये अपवादात्मक परिस्थिती काय आहे हे दाखवून द्यायला शासन असमर्थ ठरलेलं आहे. गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये
जे अ, ज्या रिपोर्टवर अवलंबून आरक्षण देता येईल असं सरकारने ठरवलं. त्याच्यामध्ये सुद्धा असे काही निष्कर्ष आहेत, ज्या निष्कर्षांमुळे हे सिद्ध होते, की मराठा ही एक प्रगत जमात आहे. इट इज ए सोशली फॉरवर्ड कॅटेगरी. म्हणजे मराठा समाज हा नेहमीच राजकारणामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. मराठा समाज प्रगत समाज आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही परिस्थिती नाही, की मराठा लोकांना आरक्षण द्यावं आणि अस्तित्वात असलेल्या परिस्थितीविषयीचं भाष्य गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये आहे. गायकवाड कमिशनच्या काही निष्कर्षांनुसार असं सिद्ध होतं, की मराठा समाज हा प्रगत समाज आहे आणि म्हणून आरक्षणाला स्थगिती देण्यात यावी. आज इतर काही निकालांविषयी सुद्धा उहापोह झाला. न्यायमूर्ती गुप्ता जे आहेत, त्यांनी एका प्रकरणाचा हवाला देऊन असं सांगितलं, की 1993 मध्ये 3 सदस्यीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कर्नाटकामध्ये लागू करण्यात आलेला एक कायदा, जो 50% आरक्षणाच्या मर्यादेचा भंग करत होता, त्याला स्थगिती दिली होती. म्हणजे एका न्यायाधीशांनी असं एक आज कोर्टामध्ये विधान केलं, की याआधी एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने म्हणजे आता जे सध्या खंडपीठ ऐकून घेतोय मराठा आरक्षणाची प्रकरणे, तशाच एका 3 सदस्यीय न्यायपीठाने सुद्धा आरक्षणाला 50% आरक्षणाची मर्यादा भंग केली म्हणून स्थगिती 1993 मध्ये दिली होती. म्हणजे अ, हा एक आशेचा किरण आहे, की इफ देअर बी धिस सॉर्ट ऑफ प्रेसिडेंट म्हणजे जे आता ते कोर्टाच्या निदर्शनास आलं म्हणजे कोर्टानेच स्वतः काढलं ते. म्हणजे कदाचित ह्या प्रकरणाचा फायदा घेऊन मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यासाठी आशादायक चित्र झालंय. हे आजची परिस्थिती ही. प्रकरणात निकालासाठी ते राखून ठेवलेलं आहे. त्यावर नजीकच्या भविष्यात असा एक अंदाज आहे, की पुढच्या आठवड्यामध्ये यावर निकाल होईल. दोन्ही बाबतीत, की अंतरिम स्थगिती होणार का? आणि प्रकरण घटनापीठाकडे वर्ग होणार का? तर पुढे-पुढे जे काय होईल त्याविषयी मी आपणास विदित करत राहीन. अ, आजच्या प्रकरणाविषयी इतकेच. आपण हे आवर्जून बघितलं. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. धिस इज ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी सायनिंग ऑफ. नमस्कार.